बोगस जमीनदार व कागदपत्र तयार करणारी टोळी नाशिक रोड पोलिसांच्या जाळ्यात। वरिष्ठांच्या आदेशान्वये दिनांक 14 मे 2019 रोजी दहशतवादी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार पवार, हेमंत मेड, राहुल मेहेंदळे असे नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील हॉटेल प्रकाश लॉज, नाशिक रोड रेल्वे स्टेशन जवळ असणारे साई लॉजमध्ये थांबलेल्या इसमाकडे चौकशी करत असताना एका खोलीतील 4 अज्ञात इसमावर संशय आल्याने त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत सदर इसमाची नावे अवधेश नारायण समाघर उपाध्याय वय वर्ष 41, नितीन नाता महाले वय वर्ष 38, अरुण पंजाबराव गरुड वय वर्ष 45, सबीन कैलास शिरसाट वय वर्ष 38 असे 5 संशयित आरोपी असल्याचं निष्पन्न झालंय। त्यापैकी अवधेश नारायण रामाधर उपाध्याय याच्याकडे त्याचा स्वतःचा फोटो असलेले वेगवेगळे नाव व क्रमांक असलेले 3 आधार कार्ड, इतर बनावट कागदपत्रे व इतर 3 इसमांकडे बनावट रेशन कार्ड, महसूल विभागाचे बनावट शिक्के मिळून आले। सदरबाबत चौकशीमध्ये यांच्यातीलच काही साथीदार बनावट आधार कार्ड, रेशन कार्ड तयार करून त्याद्वारे बोगस जामीनदार नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या न्यायालयात हजर करून आरोपींचा जामीन करून घेत असल्याचं निष्पन्न झालंय। सदरची कामगिरी ही नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, गुन्हे शोध पथक व कर्मचारी यांनी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी कुणाल जाधव, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।